नाव तुमचं? चव्हाण आणि तालुक. कुठल्या गावचे तुम्ही? राहणार गोळेगाव तांडा. हे तांडा काय नाव पडलं? तांडा का ही एक भटकंती, म्हणजे आधी हे लोक कुठं पण कामासाठी जायचे, ते राहायचे आणि कुठं पण त्यांची वस्ती राहायची, त्यामुळे त्यांना तांडा नाव हा पडलाय. आणि मग ह्या तांड्यामध्ये तुम्ही सगळेजण राहता, तिथे काय सगळ्या आहेत का, सोयी आहेत का सगळ्या? काही सुविधा नाही हो सर, लईच भरपूर, इतक्या सुविधा नाही, काय नाहीये. मग तुम्ही आता करता काय? समजा आता दवाखान्यात जायचं असेल तर कसं जाता तुम्ही? इथं काय वाहन येत नाही, पायी पायी जातो. पाण्या पावसामध्ये रस्ता बरोबर नाहीये, चिखल आहे, तर त्यातूनच जातो आम्ही. आणि समजा आता एखादी बाई अडचणीत असली तर काय करता काय तुम्ही? काय करणार ते, आता आपली बैलगाडी आहे, ती शेवटी ती घेऊन जायचं, बैलगाडीने जायचं. बैलगाडीनं जायचं? हा. अच्छा, काय मुख्य काय आजार आहेत महिलांच्या मधले? महिलांमधले जास्त म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारे त्रास, आणखी ते त्यांना लोहयुक्त, म्हणजे त्यांना रक्त कमी पडणं, वेळेवर त्यांना आजारचा इलाज नाही होणं, त्यामुळं महिलांमध्ये जास्त आजार दिसतात. अच्छा, मग पिशवी काढायला डॉक्टर कधी सांगतात? पिशवी काढायला जेव्हा आपण आपल्या नवऱ्यापासून स्वतः आपण लपवतो की आम्हाला त्रास आहे, हा त्रास आपण घरच्यांना पण कोणाला सांगत नाही, शेवटच्या स्टेपला काय जातो तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला आता पिशवी काढावी लागेल. अशा साधारणतः किती बायका असतील गावामध्ये पिशवी काढलेल्या? 50-60 महिला असतील इथं गावात पिशवी काढलेल्या. गावात एकूण महिला किती आहेत? गावात एकूण महिला 200-300 असतील. अच्छा, नाही कोणत्या वयामध्ये साधारणतः ही पिशवी काढता तो? ही का जास्तीत जास्त काही 25 ते 30-40 पर्यंत पिशवी काढतात. लईच कमी वयात त्यांची पिशवी काढून टाकते, त्यामुळे त्यांना आताच कंबरेचा त्रास, हात पाय दुखणं, पायाला मुंग्या येणं, काम नाही होणं, जास्त लवकर थकवा येणं, असे त्यांना त्रास होतात, त्यामुळे त्यांना काम होत नाही. आणि मग काय ह्याच्यावर उपाय काय तुम्ही काय सुचवाल, काय केलं पाहिजे शासनाने? ह्याच्यावर शासनाने गावात असं तंड्यावर पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, वस्तीवर त्या महिलांना आजार आहे त्यांचे चेकअप केले पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत. ओके, थँक्यू.